झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेडा तालुक्यातील बामणे गावात पुन्हा वाद। आदिवासी महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल, तपास सुरू। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या बामणे गावात नळ कनेक्शन वरून पुन्हा वाद उफाळून आलाय। बामणे गावच्या आदिवासी सरपंच सुंदरबाई सुरेश भिल यांना गावातील दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी केली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे। त्यानुसार राहुल नंदकुमार निकम आणि राहुल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरपंच सुंदरबाई भिल यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार राहुल निकम आणि राहुल पाटील यांनी आपल्या हॉटेलसाठी ग्रामपंचायत कार्यालयाची परवानगी न घेता अनधिकृतरित्या मुख्य पाईपलाईन वरून कनेक्शन घेतले। ही बाब ग्रामपंचायत कर्मचारी गोकुळ पाटील यांच्या मार्फत समजल्यानंतर 27 मे रोजी सरपंच या नात्याने आपण त्या ठिकाणी पाहणी केली। यावेळी माझ्यासोबत पाणी पुरवठा कर्मचारी गोकुळ पाटील, पती सुरेश भिल हे देखील उपस्थित होते। राहुल निकम आणि राहुल पाटील यांनी तेथे येऊन सगळ्यांसमक्ष आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले। या तक्रारीनुसार दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुल पाटील आणि राहुल निकम आणि राहुल पाटील या दोन्हीसनी नाही कनेक्शन दे गाडी जोडी राहतात। मी नाही सांगू नको भाऊ नको जोडू तरी बी नाही जाय त्या लगेच जोडी राहतात। मला लगेच जातोय तू बिल्टीन बाल्टीन तू काय होई बिल्टीन गाई अशा बोलती आम्ही भाऊ दादा करस तरी नाही जायतस तरी धमकी देतस। बामणे गावातील याच पाईपलाईन संदर्भात यापूर्वी वाद होऊन राहुल निकम आणि राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कामराज निकम यांच्यासह त्यांच्या दोघं मुलांवर गुन्हा दाखल केलाय। या घटनेला राजकीय किनार असल्याचे बोलले जात असतानाच पुन्हा त्याच नळ कनेक्शन वरून वाद उफाळल्याने या घटनेची चर्चा होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।